रविवार म्हटला की लहानांपासून मोठ्यांना सर्वांना एन्जॉय करायचं असतं. मग काय, आज वैशालीताईने सर्व मैत्रिणींना आणि फॅमिलीला जेवायला बोलवलं होतं आणि त्या इडली आणि पावभाजीमध्ये स्पेशालिस्ट आहे. त्यामुळे सकाळी त्यांच्या घरी पोटभर इडली खाल्ली आणि ती जिरते ना जिरते संध्याकाळी माझ्या घरी पावभाजीचा प्लॅन ठरला. मग काय, आले आमचे एक्सपर्ट पावभाजी बनवायला. त्यांच्या हातची पावभाजी म्हणजे एकदम यम्मी, म्हणून त्यांनाच बोलवलं होतं. ही आहे शुभांगी, पायल आणि वैशालीताई. शुभांगी स्टार्ट टू एंड आम्हाला हेल्प करत असते आणि मुलांचं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं खेळणं, कोणाचं ड्रॉइंग तर कोणाचं मोबाईल बघणं चालू होतं. ही मात्र एक ब्रिलियंट मुलगी आहे जी मॅप बघत होती. आमच्या अहोंचं तर काही काम संपतच नाही. पावभाजी करता करता गप्पा आणि मस्त मजा मस्ती चालू होती. अशा ह्याच्यात बघा पावभाजी झालेली आहे रेडी. मुलांना तर ऑलरेडीच खूप भूक लागलेली, पटकन बसले आणि सर्वांनाच पावभाजी खूप आवडली आणि खरंच खूप टेस्टी पावभाजी वैशालीताईने बनवली होती. व्हिडिओत तुम्हाला आम्ही ज्या 5 जणी दिसत आहोत, आम्ही सर्वांचं मुंबईची कनेक्शन आहे. त्यामुळे आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपचं नाव फार मजेशीर आहे, मुंबई की छोरी बन गई गाव की गोरी. आता हसू नका बरं का, पावभाजी बघा किती छान झाली आहे. त्यानंतर की नाही आम्ही जाऊन मस्त पानं आणली. पार्टी म्हटलं की शेवट मात्र पानानेच झाला पाहिजे अशी आमची रीत आहे. आणि बघा इतकं छान पान होतं, टेस्टी. आणि आम्हाला रात्री 11:30 12 कधी वाजले समजलंच नाही. त्यानंतर सेल्फी घेऊन असा होता आमचा